तर हे भावना नमस्कार, मी तुमचा आर्यस बगर. तर आता भावना आपण आता जस्ट पोचलो रायगडला. तुम्ही आता हे बघू शकता, हे माझे आहे बघा. माझ्या फूड साईडला इथून आपण आता एंट्री करण्यावरती जायला आणि या साईडने एक एंट्री आहे. तुम्ही आता हे बघू शकता आणि इथून आता भावना आतमध्ये वरती आलं एंट्री आहे रायगडला. तर आता आपण भावना जाणार आहे वरती. म्हणजे भावनो तुम्ही बघू शकता रायगडवरती आलो होते भावनो. एक वाटतं की म्हणजे रायगड हा भावनो आपल्या एवढा आयुष्यात एक महत्वाचा घटक आहे ना, की तुम्ही कुठलाही गड किल्ला चढा पण रायगड हा माणसानं आयुष्यात एकदाच. कारण की भावनो रायगड हा, तर तुम्ही इथे हे बघू शकता म्हणजे भावनो ही दृश्य बघायला म्हणजे थोडक्यात नशीब लागतं. तर एक आई आपल्या मुलाला म्हणजे बाळाला घेतली बरं काय, तिने ओटात घेतले ते बघा. म्हणजे बसले तिथं थांबीवरती, तुम्ही हे बघू शकता. तर भावना तुम्ही आता बघू शकता ते आमच्या पुढे जे आहे ना ते टकमक टोक आहे. तर आता भावना इथनं म्हणजे एवढं ते खतरनाक दिसतंय ना, एवढं ॲक्टिव्ह दिसतंय ना. तर तुम्हाला मी तिथं वरती गेला होती, आपण पण तिथं जाणार आहे. तुम्हाला मी तिथं जवळचा पण व्हिडिओ दाखवतो. तर आता आपण आता आलो म्हणजे थोडं आता 25% आपण गड चढला आहे. आता आपल्याला लय लांब जायचं आहे. तर ते तुम्हाला ते दिसत ते टकमक टोक आहे मित्रांनो. पण तुम्ही बघता आता हा पहिला दरवाजा आहे, इथनं आपण आता एंट्री करणार आहे. तर हा आता हे बघा, आता इथून आपण लेफ्ट साईड मधून इथं वरती जाणार आहे. आणि आता तो मेन दरवाजा मित्रांनो तुम्ही आता हे बघू शकता. पण तुम्ही आता हे बघू शकता, हे आपला मित्र परिवार आहे. तर त्या रायगडला ह्याला पाहून आपण घेऊन आलतो. तर आता हे एवढे दमरेत पण यांचा अजून स्टॅमिना म्हणजे जेवढा सुरुवातीला होता तेवढाच आहे. आवळा खाल्ला स्टॅमिनासाठी. ओके, बघा आता तुम्ही म्हणजे बघू शकता म्हणजे आता ह्याने आवळा खायला आता हे गड चढतायत मित्रांनो. तर आता आपण आता इथं आलोय गडावरती. तर आता आपण जाऊ वरती, चला. तर भावानो नमस्कार, मी तुमचा आर्यस बगर. तर भावानो आज आपण आलो रायगडला. तर मित्रांनो तुम्ही आता हे बघता माझ्या पूर्ण पाठीमागे असं जंगल आहे. म्हणजे जंगल बरं एवढं नाही जंगल पण बऱ्यापैकी जरा इथं आहे. म्हणजे डेव्हलप झाले आता, पहिल्यासारखं म्हणजे राहिलं नाही आता. तर भावानो गड किल्ला चढताना एवढंच म्हणजे मला शांती वाटते की महाराजांनी इथं त्यांचे इथं पायाचे स्पर्श झाले. आणि मित्रांनो आपण त्यांच्या स्पर्शाबरोबर आपण चालत आहे बरोबर. म्हणजे गड किल्ले चढताना मित्रांनो एवढं भारी वाटतं ना माहिती आहे का, की आपण त्यांच्या मुळात आपण हे गड किल्ले सगळं चढतोय. आणि विषय असा आहे की म्हणजे प्रत्येक गड किल्ले चढताना असं आपल्याला वाटतं की आपले महाराज आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चाललोय असा मनाली मनाला आपल्याला मित्रांनो भास होतो. कारण की मित्रांनो जी एवढं पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एवढं पहिलं म्हणजे एवढं डेव्हलप झालेलं. तर आता तुम्हाला त्या साईडला बघू जातात टकमक टोक आहे. तर आपण तिथं पण जाणार आहे, तुम्हाला ते मी व्हिडिओ दाखवतो पूर्ण. तर विषय असा आहे की जेव्हा आपण गड किल्ला चढायला चालू केला म्हणजे स्टार्ट पासून खाली, तर तिथनं मित्रांनो म्हणजे एवढं कॉन्फिडन्स आला ना स्वतःला की भावनो सुरुवातीला जरा वाटलं की नको असं तसं. पण मित्रांनो इथं आलोय ना, तर इथं एवढं भारी वाटतं नाही इथं आल्यावरती. असं वाटतं आता माघारी जाऊ नाही, इथंच राहावं कायमचं. कारण की इथं विषय असा आहे की तुम्ही किती काय करा इथं म्हणजे एवढं भारी वाटतं ना इथं वातावरण म्हणा, इथली बाकी सगळे फॅसिलिटी म्हणा, एवढं खतरनाक वाटतंय ना तिथं. महाराजांचा तिरंगा आहे. तर मित्रांनो मला सांगा आता या तिरंगासाठी आपले छत्रपती शिवाजी महाराज एवढे नडले, एवढे त्यांनी झडले त्या प्रत्येक गोष्टीसाठी. तर भावना तो आपल्याला वारसा पूर्ण जपायचा बरोबर आहे. छत्रपती संभाजी महाराज की. तुम्ही आता बघू शकता हा आपला पहिला दरवाजा आहे. तर आता आम्ही भावना आता इथून एंट्री करणार आहे. म्हणजे भावानो एवढा खतरनाक इथं दरवाजा म्हणजे एवढं बांधकाम एवढं भारी केले ना तुम्ही बघू शकता. आणि हे जी म्हणजे पुढची साईड आहे म्हणजे मित्रांनो विश्वास बसणार नाही तुम्हाला की इथं एवढं भारी वाटतं इथं आल्यावरती माहिती आहे का. तुम्ही कधी आलात बायचान्स तर इथं भावानो अवश्य या. कारण की भावानो अवश्य एकदा तर रायगड हा माणसाने फिरला पाहिजे. त्याच्यात कसं वाटतंय कसं नाही ते तुम्हाला सगळं समजेल. मी पूर्ण व्हिडिओ तर मला टाकतो यूट्यूबला, तर इंस्टा तर काय जाणार नाही व्हिडिओ माझा पूर्ण. तुम्ही आता हे बघू शकता म्हणजे एवढं खतरनाक दिसतं ना भावानो मोबाईलमध्ये. तर भावानो तुम्ही आता हे बघू शकता आपण आता मध्यंतरात आलो आहे आणि आपण म्हणजे बऱ्यापैकी आता वरती आलो आहे. तर आता इथं पहिला दरवाजा आहे आणि आता आपण जाणार त्या वर साईडला. तर भावानो पब्लिक भावना आता आपण व्हिडिओ बनवतो बरोबर आहे. तर प्रत्येकजण आपल्याला आय डी विचारते मित्रांनो. तर असू द्या आपले आता सध्या सबस्क्रायबर कमी आहेत, यूट्यूबला फॉलोअर्स पण कमी आहेत, काय विषय नाही भावानो. तुमच्या आशीर्वादाने आपल्याला शिवाजी महाराजांचा आता आपण गड किल्ले तर फिरतो तुम्ही ते बघू शकता. तर त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वाद भावना असत प्रेम कायम राहू द्या. आणि आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा.
म्हणजे माझा तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भावना, तुम्ही आता हे बघू शकता, हे म्हणजे पाणी साठवण्यासाठी भावना हे पहिलं शिवाजी महाराजांच्या काळात असायचं. तर आता इथं म्हणजे भावना एवढं इथं खासियत आहे की आता इथं जरा पाणी कमी आहे, पण भावना तुम्ही जेव्हा याचाल तेव्हा पाणी राहतंच, थोडं का पण पाणी याच्यामध्ये असतं. कारण की इथं म्हणजे आता आपल्याला तर सध्या तर एवढं काय माहिती नाही, पण जसं म्हणजे आता पहिलं तर पुरातन काळात शिवाजी महाराजांच्या काळात भावनो हे सगळ्यात म्हणजे इथला गडावरचा सगळ्यात मोठा पाणीसाठा आहे हा. वरती पण आहेत, पण भावनो ते जरा कमी आहेत. जिथं की आता शिवाजी महाराजांनी आपल्या आता वरती जिथं सिंहासन आहे तिथं मला तर ते व्हिडिओ दिसलंच पूर्ण मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता. आणि ही मित्रांनो एवढं म्हणजे इथं एक वैशिष्ट्य आहे, इथं 12 महिने इथं पाणी असते, 12 महिने इथं पाणी असते, पाणी आटत नाही मित्रांनो. आता इथं थोडं पाणी एवढंच आहे, पण हे पाणी कंटिन्यू एवढं राहतं. यातलं कमी होतं जास्त पण होत नाही. बरं यातलं वाढेल, पावसाळा तर पाणी वाढेल, पण यातलं पाणी कमी होतं भावनं. तर आता भावना आपण जाणार आहे वरती, तर आता आपण वरती भेटू. तर चला भावानो, आता आपण गडावरती आलो बरं का. तुम्ही आता हे बघू शकता, हे आपल्या आई तुळजाभवानीचं मंदिर आहे इथं गडावरती. तर भावानो इथं एवढा खतरनाक आणि इथं संदेश दिला ना, हे बघा तुम्ही आता हे बघू शकता. म्हणजे भावानो काय होते आपल्यामध्ये जे आपले फितुरी करायचे, त्यांच्यामुळे भावानो आपल्याला संभाजी महाराज जे होते ना ते त्यांच्याकडे सापडले, बरोबर आहे. तर भावानो म्हणजे आज जर संभाजी महाराज असते म्हणजे ते जर फितुरीमध्ये नसते ना, तर भावानो आजचा इतिहास आपला वेगळा असता, बरोबर आहे. तर हे आपल्या आई तुळजाभवानीचं मंदिर आहे, तुम्ही आता हे बघू शकता. तर भावानो हा क्षण बघण्यासाठी आपण एवढा खालून इथं वरती आलतो.
वाटतं की ते पूर्ण अंधार आहे, पण आतमध्ये आल्यावरती ते पूर्ण उजेड आहे. म्हणजे आता कसल्याही प्रकारचे आपल्या मोबाईल लाईट नाही वगैरे काय नाही. म्हणजे मित्रांनो एवढं विशेष असेल बघा, आपण साधी खिडकी जरी पण केली ना घरातली तरी मित्रांनो आपल्याला अंधार पडत होतं, बरोबर आहे. तर विषय असा की आता इथून आता हे बघा, हे भावना गुप्ते खाते तिथे भावना मिटिंग चालायच्या. तर भावना तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा म्हणजे ही भावना मागच्या साईडची तटबंदी आहे. म्हणजे ह्या साईडला पूर्ण परिसर म्हणजे पूर्ण खाली आहे आणि या साईडला म्हणजे गडाची ती तटबंदी जी आहे ना ती या साईडला आहे. म्हणजे मित्रांनो सांगायचा उद्देश एवढा नाही की आपल्या महाराजांनी एवढं म्हणजे खतरनाक गड किल्ले बांधले असतील वेगवेगळ्या ठिकाणचे. तर भावना म्हणजे विचार करा की आपल्याला जर घर बांधायला भावना आपण एवढा विचार करतो म्हणजे आपल्याला लगेच डोक्यात येत नाही. म्हणजे त्या वेळेच्या काळात जर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना एवढे मध्ये भरपूर प्रकारे ज्ञान होतं वेगवेगळ्या प्रकारचे, त्याद्वारे आपल्याला आता मला सांगण्याचा एकच उद्देश आहे की भावना आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला जेवढं होतं एवढं जास्तीत जास्त भावना आपण केलं पाहिजे. कारण की मित्रांनो विषय असा की प्रत्येक गोष्ट ही माणूस सांगण्यापेक्षा ती माणसाला दिसली ही महत्वाची आहे, बरोबर आहे. ती सांगून माणसाला लगेच पटत नाही. त्यामुळे माणसाला प्रत्यक्ष तुम्ही ती गोष्ट बघा, स्वतः जाऊन तिथं अनुभवा, त्या गोष्टीचा विचार करा की बाबा की आपल्याला इथं सांगायचं काय, या गोष्टीचा अभ्यास करा थोडाफार, बरोबर आहे. तर आपण त्या साईडला पण जाणार आहे, तिथं ते आहे टकमकतो तर भावना तिथं पण जाणार आहे आपण. मी तुम्हाला तिथला पण व्हिडिओ दाखवतो नक्की काय विषय आहे तर भावना तर पण जाऊ आतल्या साईडला. तर चला भावना तर तुम्ही बघू शकता, हे बघा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राणी महाल आहेत. म्हणजे भावना त्यांच्यासाठी वैयक्तिक हे बांधलेले सगळे महाल आहेत. असे भावना 7 महाल आहेत, तुम्ही आता हे बघू शकता. आणि आता भावना ते जो आता हे जी तुमची दिसते ना ते म्हणजे काय थोडक्यात ती खिडकी म्हणा सर. तर भावना तिथनं ती पाठीमागच्या साईडला ते बॅक साईड आहे आणि आमची जर आता ही तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा तर ही फ्रंट साईड आहे, बरोबर आहे. तर आता इथनं एंट्री करायची, तर आपल्याला राणी साहेब इथनं एंट्री करायची आणि हे त्यांचा माल आहे. म्हणजे थोडक्यात की आता शाहीन कक्ष. तर मित्रांनो विषय असा की म्हणजे आता हे बघा आता एवढा मोठा महाल बांधलाय, म्हणजे असे 7 आहेत. म्हणजे विचार करा की जागा म्हणजे ते कसं डोकं झालं असेल त्यांच्या की बांधायचे कसे वगैरे की. आणि विषय असा महत्वाचा की इथं म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी राहण्या म्हणजे आता राहणे जर आपल्या पहिल्या होत्या महाराजांच्या त्यांच्यासाठी मित्रांनो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बांधणं त्यांच्यासाठी एवढं करणं म्हणजे एवढं भावना सोपी गोष्ट नाही, बरोबर आहे. आपल्याला आजच्या घडीला एक रूम बांधण्यासाठी भावना एवढा विचार करावा लागतो. आणि जे पहिलं जे बांधलं होतं ना म्हणजे महाराजांच्या काळात तर भावना त्यांच्या काळात एवढं त्यांनाही म्हणजे बांधले, बरोबर आहे. तर म्हणजे ते कसे कल्पना केली असेल त्यांनी, विचार करा की त्या गोष्टीसाठी. तर भावना आपण जाऊ पुढच्या राणी महाराजाकडे. तर चला मित्रांनो तुम्ही आता म्हणता हे सगळेजण इथं वाकून काय बघतायत. तर भावना हे जाण्याचे कोठार आहे. म्हणजे आता हे एवढं मोठं ना आतल्या साईडला, तर तुम्ही बघू शकता, हे बघा हे बघा मित्रांनो तुम्ही आता बघू शकता. तुम्ही म्हणताल की हा दरवाजा कोणता आहे, तर हा भावना ने दरवाजा असा आहे, ह्या दरवाजाचं नाव आहे. तर तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा. तर भावना तुम्ही आता बघू शकता हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला ह्या बाजारपेठ आहेत. म्हणजे भावना इथं बाजार भरायचा रायगडावरती. तर तुम्ही आता हे बघू शकता. म्हणजे पहिली माणसं कशी होती, म्हणजे एक वस्तू दिल्याबद्दल त्याच्याबद्दल दुसरी वस्तू द्यायची, बरोबर आहे. म्हणजे समजा आता आपल्याला जर दुसरं काय घ्यायचं असेल तर जे आपल्यापाशी वस्तू आहे ती द्यायची आणि त्याच्याबद्दल ती दुसरी वस्तू घ्यायची, बरोबर आहे. तर भावना आता हे बाजारपेठ आहे, तुम्ही आता हे बघू शकता. हे बघा हे म्हणजे पूर्ण लांबपर्यंत त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण ती बाजारपेठ आहे. भावना आता आपण चालू रायरेश्वराच्या मंदिरापाशी. तर आता तुम्ही आता बघू शकता त्या साईडला भावना रायरेश्वराचं मंदिर आहे. तर आता आपण चाललोय. तर चला आता भावना तुम्हाला मी दाखवतो रायरेश्वराच्या मंदिरापासून नक्की विषय काय. तर चला भावनाच आपण आतमध्ये एंट्री करतोय. तुम्ही आता हे बघू शकता. तर आपण भावना बॅक साईडला आहे. तर आता आपण जाणार आहे आतल्या साईडला. म्हणजे भावना एवढी स्वच्छता वगैरे येतं, एवढं म्हणजे सोपं नाही इथं एवढ्या गोष्टी करणं, बरोबर आहे. म्हणजे आता आपण आपलं स्वतःचं अंगण जर साफ करायचं म्हणलं तरी आपण विचार करतो, पण मित्रांनो इथं एवढं स्वच्छता आहे. तुम्ही आता हे बघू शकता. हे बघा हे रायरेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना इथं शपथ घेतलेली, बरोबर आहे. तुम्ही आता हे बघू शकता. हे बघा सांगण्याचा मुद्दा एवढा एक मित्रांनो की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला म्हणजे आपल्यापर्यंत जपलं ते आपण त्यांचे म्हणजे जपतोय जे आहे ते.
तर भावना विषय असा आहे की त्यांच्यामुळे आपल्याला आज हे बघायला भेटतंय. तुम्ही आता हे बघू शकता. म्हणजे विषय असा आहे की प्रत्येक ठिकाणची माहिती देणं भावना म्हणजे खूप गरजेचं, कारण की सध्या आता जी यंग जनरेशन आहे ना त्यांनाही भावना याबद्दल काहीच माहिती नाही, बरोबर आहे. तर विषय असा आहे की आता हे आपलं आता नंदी आहे, तर भावना आता इथं नंदीवरती हल्ला केला. तर तुम्ही आता बघू शकता हे नंदीची अवस्था कशी आहे सध्या. तर विषय असा आहे की पहिली परिस्थिती वाईट होती. तुम्ही आता हे बघू शकता. हे बघा म्हणजे आतमध्ये जायला भावना एंट्री आहे. तर त्या भावना आतमध्ये आपण जाऊ, चला. तर मित्रांनो तुम्ही आता हे बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. मित्रांनो हे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी म्हणजे यांचे मृत्यूस्थानी लिहिले आहे. तर तुम्ही आता हे बघू शकता. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज दिनांक 3. मित्रांनो तुम्ही आता हे बघू शकता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ मावळा, तो म्हणजे याचं नाव आता वाघ आहे. तर तुम्ही आता हे बघू शकता. म्हणजे भावनो एवढा एकनिष्ठ आणि प्रामाणिक हा आपण आता याला आपल्या भाषेत कुत्रा म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे आता हे नाव सुद्धा आपली घ्यायची एवढी म्हणजे आता काय त्याला म्हणतात आपण थोडक्यात म्हणू अवकात नाही, बरोबर आहे. म्हणजे आता आपले जाता आपण तर बघता तुम्ही जे पाळता त्याला काय भावना किंमत नाही. हे म्हणजे आता हे एवढं नाव मोठं होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, बरोबर आहे. कारण की एकनिष्ठ माणूस जोपर्यंत एकनिष्ठ फार महत्त्वाचं आहे, एकनिष्ठ राहणं. कारण की आता तुम्ही तर बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक माणूस हा एकनिष्ठ होता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आहे. तर त्यांच्यामुळे भावना आज हे एवढं उभं आहे. आणि जेव्हा आपले छत्रपती संभाजी महाराज जेव्हा पकडण्यात आले तेव्हा भावानो इथं म्हणजे तेव्हा आपल्यात फितुरी झाली, बरोबर आहे. त्या फितुरीमुळे भावानो एवढा आज आपल्याला इथं म्हणजे बाकीच्या काय गोष्टी असतील त्या बघावं लागतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे भावानो एकनिष्ठा ही एवढी औषध महत्त्वाची आहे ना. तर तुम्ही आता हे बघू शकता. हे छत्रपती शिवाजी महाराजांपासला असणारा हा वाघ्या कुत्रा. ह्या कुत्र्याचं नाव असं वाघ आहे. तुम्ही आता हे बघू शकता. हे बघा व्हिडिओ कॉल करतो. नीट आहे का? चालतंय का? तर भावांनो आता आपण चाललोय माघारी. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग हा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर भावांनो आपल्या चॅनलला फॉलो करून नक्की जावा, सबस्क्राईब करा यूट्यूबला. म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यावर नक्की पोहोचलो मित्रांनो. तर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.